नमस्कार मंडळी, एक छानसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। संकष्ट चतुर्दशी विशेष जास्वंदीच्या पाना फुलांची रांगोळी डिझाईन अतिशय सोपी आणि ठळक। आधी तर आपल्याला स्केच तयार करून घ्यायचा, म्हणजे रांगोळी ही सहज होते। आउटलाईनसाठी मी पांढऱ्या कलरची रांगोळी इथं घातली, म्हणजे ठळक आपले फुलं हे उठून दिसतात। फुलांमध्ये भरण्यासाठी लाल कलर इथं वापरलेले आहेत। तुम्ही लाल कलर किंवा केशरी आणि लाल मिक्स करून वापरला तरी पण चालतं। ज्या कळ्या आहेत, कळ्यांसाठी सुद्धा आपल्याला लाल कलर भरून घ्यायचा। अवतीभोवती आउटलाईनसाठी पांढरी रांगोळी, त्याच्याच खाली फांदीसाठी मी हिरवा कलर इथं वापरले, डार्क हिरवा कलर वापरला। तुम्ही पॅरोट ग्रीन कलर किंवा लाईट कलर वापरू शकतात। आता जे फुलं तयार केले त्यामध्ये आपल्याला मी डार्क राणी कलर त्यात थोडीशी पांढरी रांगोळी मिक्स केली, म्हणजे शेडिंग खूप सुंदर दिसते अशी जास्वंदीच्या फुलांची। त्यामुळे मी थोडीशी शेडिंग करून घेतली। ते पानं आहेत खाली त्याला सुद्धा मी हिरवा कलर इथं वापरला आहे। हिरवा कलर किंवा दोघी ग्रीन कलर दोघी मिक्स केले तरी पण चालतं। अशी फुलांची डिझाईन खूप सुंदर दिसते ही जास्वंदीची फुलं। पानांसाठी मी हिरवा कलर घेतला, शेडिंगसाठी मी पुन्हा पांढऱ्या रांगोळीचे एक एक लाईन ठेवलेत आणि आतमध्ये फुलांचे आत अशी पिवळ्या कलरची लांब लाईन इथं ओढून घेतली आणि पांढऱ्या कलरचे टिपके आपल्याला ठेवून द्यायचे। खूप सुंदर पराक्रम आपल्याला इथं त्यामध्ये दिसतात। फांदीसाठी मी हिरवा कलर वापरला, तुम्ही ब्राऊन कलर सुद्धा वापरू शकतात। मी फांदीसाठी हिरवा कलर घातला। दोन्हीच्या फांद्या आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत आणि जे पानं तयार केले ते पानांसाठी सुद्धा आपल्याला हिरवा कलर इथं वापरायचा आहे। असं झिकझॅकमध्ये मी पानाची डिझाईन इथं तयार केली। तुम्हाला प्लेन काढायची असेल तुम्ही तशा पद्धतीने ही पानं काढू शकतात। आधी तर आपल्याला लाईट कलर खाली घालून घ्यायचे आणि डार्क कलरनं आपल्याला आउटलाईन ही करून घ्यायची, म्हणजे डार्क हिरवा कलर जो आहे ते ना आपल्याला आउटलाईन करून घ्यायची। दोन्ही साईडना आपल्याला आतमध्ये लाईट कलर आणि त्याच्या अवतीभोवती डार्क हिरवा कलर इथं वापरायचे। आतमध्ये लांब लाईनसाठी आपल्याला काळा कलर इथं घेतला आणि एक एक लाईन आपल्याला ओढून घ्यायची। ती व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। आता दोघी साईडनं आपल्याला पानंसुद्धा तयार करून झाले। त्याच्याच खाली एक छोटंसं पान आपल्याला करून घ्यायचे। त्यालासुद्धा आपल्याला सेम प्रोसिजरमध्ये हिरवा कलर आणि डार्क राणी बॉटल ग्रीन कलर इथं घालून घ्यायचे। आतमध्ये काळ्या कलरची आउटलाईन इथं करून घ्यायची। मस्त आपले पाना फुलांची रांगोळी डिझाईन इथं तयार झाले। आउटलाईनसाठी थोडंसं पांढरा कलरचे शेडिंग करून घ्यायचे, म्हणजे पानं खूप उठून दिसतात आणि खूप आकर्षकही दिसतात। अशा पद्धतीनं फांद्याला सुद्धा आउटलाईनसाठी पांढरा रांगोळी इथं घालून घ्यायची, म्हणजे ठळक आपले फुलं असतात। पराग इथं तुरे तयार करून घ्यायचे। तुऱ्यासाठी मी पिवळा कलर आणि पांढऱ्या रांगोळीचे एक एक टिपका ठेवून दिले। मस्त आपले पाना फुलांची रांगोळी डिझाईन इथं तयार झाली। चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।